सांगताना आणि सर्वार्थाने पसरलेल्या अंधाराचा विचार करताना एखाद्या पलतीचं दैवत असणं अचानकपणे आपल्या नजरेसमोर यावं, मग त्याला कुतूहलाने विचारल्या जावं की तुझ्या अवतीभोवती असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वार्थीपणाचा एक अंश दडलेला आहे आणि वास्तव माहीत असून सुद्धा तू का बरं निस्वार्थीपणे जळतो आहेस. तेव्हा त्याच्याकडून प्रत्युत्तर यावं की स्वतःच्या पायानं तुडवलेल्या मातीपासूनच एका कुंभारानं मला घडवलं. माझं इंधन असणारं तेलही मला दुसऱ्यानं दिलं आणि त्यात वाट टाकून तिसऱ्याच कोणीतरी मला प्रकाशमान केलं. मग माझं स्वतःचं असं काहीच नसतानाही मी मात्र निस्वार्थीपणे जळतो आहे. तेव्हा माझं हे जळणं बघणाऱ्या प्रत्येकानं प्रकर्षाने एकच लक्षात घ्यावं की मला फक्त संततीची गरज आहे, मग तो मुलगा असो अथवा मुलगी. नमस्कार, मी गणेश खंडागळे अशाच प्रकारे मांडतो आहे स्त्री भ्रूण हत्या, मलाही जगण्याचा अधिकार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सत्ययुगात स्त्रीला महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. अनेक कथांमध्ये तर देवादेविकांना अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी आदिशक्तीनेच म्हणजे स्त्री रूपाने करून दाखवलेल्या. मग त्या आपल्या कथा आपल्यासमोर अनेक आहेत. मग तो महिषासुराचा वध असू दे की सीतेची अग्निपरीक्षा. आजही आपण धनप्राप्तीसाठी लक्ष्मी माता, विद्येसाठी सरस्वती, संकटमुक्तीसाठी दुर्गेची उपासना करतो. परंतु या आदिशक्तीची पूजा करताना मात्र आपला भारतीय समाज नवीन जन्माला येणाऱ्या स्त्रीचं अस्तित्व नाकारतो आहे. जन्मापूर्वीच तिला यमसदनी धाडतो आहे. जुन्या पारंपरिक विचारसरणीचे लोक मंदिरात जाऊन देवाकडे मुलगाच होऊ दे असा नवस करतात, परंतु त्याच्या हे देखील लक्षात येत नाही की एका स्त्री शक्तीसमोर ते आपलं अस्तित्व तेथे झुगारून देत आहे. तिला देखील तिच्या स्त्रीत्वाची खंत वाटावी अशी इच्छा व्यक्त करीत आहे. जुन्या अशिक्षित पिढीपर्यंत हे सर्व ठीक होतं, परंतु आजची सुशिक्षित आधुनिकतेचा आव आणणारी मॉडर्न अल्ट्रा मॉडर्न पिढी देखील जेव्हा मुलाचा चाटा धरते ना, तेव्हा मात्र आपण खरंच 21व्या शतकात आहोत का हा प्रश्न पडतो. दोन्ही पिढ्यांच्या इच्छासारख्याच, फरक फक्त एवढाच की आधुनिक पिढीचे पावले मंदिरातून आपोआपच लिंगनिदान करण्यासाठी सोनोग्राफी सेंटरकडे वळतात. जन्मानंतर मुलींना मारण्याची अनिष्ट प्रथा बंद झाली आहे खरी, पण विज्ञानात होणाऱ्या फाट प्रगतीमुळे आता तर अत्याधुनिक पद्धतीने तिला गर्भच संपवण्याची वेळ येत आहे. न पाहिलेल्या जगाचा निरोप घ्यावा लागत आहे तिला. 21व्या शतकातील स्त्री तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात उभी आहे. घर संसार तर तिने सांभाळाच आणि घर आणि नोकरी अशी दुहेरी जबाबदारी तिने यशस्वीरित्या पेललेली आहे. मग राजकारण असो, क्रीडा असो, अभिनय असो, जिथे जिथे संधी मिळेल तिथे आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. स्वतःचं कर्तव्य सिद्ध करण्यासाठीचा तिला संघर्ष करावा लागत आहे. कुठे जन्मात तिला शोधूनच तिला मारण्याची प्रथा रूढ होत आहे. कित्येकदा इच्छेने किंवा नाईलाजाने तिच्या जन्मदातीचा सहभाग असतो. मुलगाच हवा या सभोवतालच्या गदारोळामध्ये चाललेल्या तिच्या की मुलीची आर्तहाक त्या माऊलीपर्यंतच पोहोचत नाही, ती इतरांपर्यंत पोहोचण्याची तरी काय अपेक्षा आपण करणार. कित्येक वेळेस नवजात अर्भकी आपल्याला कचरापेटीत जीवित अथवा मृतावस्थेत सापडलेली असतात, परंतु ती बऱ्याच वेळेस स्त्री अर्भकी असते. हल्लीच 1-2 वर्षापूर्वीची घटना आठवायची झाल्यास केईएम हॉस्पिटलच्या खिडकीमधून एका महिलेने आपल्या नूतन अर्भकाला खिडकीमधून खाली टाकले. ही घटना ती CCTVमध्ये कैद झाली. नंतर तपासांती असे लक्षात आले की तिने टाकलेल्या जुळ्या बालकांपैकी ते स्त्री अर्भक होते. नंतर त्या महिलेची मेडिकल काउन्सिलिंग करण्यात आली. या सर्व घटनामागे विचार करण्याची बाब म्हणजे अनेक आर्थिक, सामाजिक, धार्मिक कारणे असू शकतात. सेंटर ऑफ सोशल रिसोर्स CSR या संस्थेच्या अहवालानुसार स्त्री भ्रूण हत्येमागील महत्त्वाची 2 कारणे म्हणजे एक हुंडा पद्धत, दुसरं वारसा हक्क. मूलतः भारतीय पुरुषप्रधान म्हणून संस्कृती ओळखल्या जाते. मुलगा नसेल तर वंश संपुष्टात येईल, चितेला अग्नी कोण देणार, पिंडदान कोण करणार असे प्रश्न भेडसावणाऱ्या या समाजात स्त्रीला तर जगण्याचा अधिकार दिला जात नाही. पहिली मुलगी धनाची पेटी म्हणून तिला स्वीकारले जाते, परंतु दुसरी मुलगी केवळ अभिशाप म्हणून त्याच कुटुंबात जन्माला येते. पहिल्या मुलानंतर मुलगा झाला तर चालतो, परंतु मुलगी झाली ती चालत नाही. मुलगा झाला की वंश वाढतो, कुटुंबाचं पालन पोषण करतो, लग्न करून घरी सून आणतो आणि ती आणताना हुंडा आणतो. याउलट मुलीचा जन्म म्हणजे तिच्या शिक्षणाचा खर्च, तिच्या लग्नाचा खर्च, त्यापेक्षाही भयंकर म्हणजे हुंडा या कल्पनेने तर तिचा जन्मच नको असतो. अशा या आपल्या संस्कृतीमध्ये हुंडा ही पद्धत कायमशी बंद झाली आहे, परंतु तिची जागा आता वरदक्षिणा या नवीन कल्पनेने घेतलेली आहे. कल्पना तीच, फक्त नाव वेगळं. स्त्री भ्रूण हत्या ही समाजाला लागलेले कलंक आहे. अनेक सामाजिक संघटना यामध्ये कार्य करत आहेत. सरकारने भरपूर पावले उचलले आहेत.
हुंडाविरोधी कायदे, लिंग परीक्षण कायदे. पण फक्त सरकारने कायदे बनवूनच चालणार नाहीत, तर आपल्यापैकी प्रत्येकाला स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात लढा द्यायला हवा. लेख वाचवा, मुलगी शिकली, प्रगती झाली असे स्लोगन्स बनवून चालणार नाही, तर प्रत्येकाची सामाजिक मानसिकता बदलणे